फायनली न्यू आयफोन 16 ची अनबॉक्सिंग झाली। नमस्कार मंडळी, मी रुपेश आणि स्वागत तुमचं आजच्या आपल्या मिनी व्लॉग मध्ये। सकाळी मी आणि आप्ताब निघालो सिटी मध्ये, पण गावाच्या बाहेर निघण्याआधीच ट्रॅफिकची सुरुवात झाली। मग आपल्या परंपराचं पालन करत आधी पेट्रोल टाकू म्हटलं, पण टाकीचं झाकणच उघडत नव्हतं। कसं तरी मी झाकण उघडलं आणि भाऊने डायरेक्ट 500 रुपयाचं पेट्रोल टाकून घेतलं। आता 3 हप्ते बघायचं काम नाही म्हणे। मग हवा बिवा मारून निघालो। रस्त्याचं लक्ष्मी याचं दर्शन घेतलं आणि थोडं पुढे आलो तर सिटी ऑफ गेट्स म्हटल्यावर हे दाखवाच लागणार ना। आज ट्रॅफिकची पनोतीच लागली होती मला। मग मिस्टर DIY मध्ये आलो। तिथल्या स्टाफ सोबत बोलून असं वाटत नव्हतं त्यांना धंदा करायचा आहे, म्हणून गेलो मग रिलायन्स मॉलला। कपडे पाहिले, एक शर्ट थोडा आवडला, पण ट्राय करून पाहिला तर वेगळंच दिसत होतं। मग काही न घेता आलो हॉस्पिटलला। मित्राच्या रिलेटिव्हला बघून निघालो घरी, पण ऊन खूप जास्त पडत होतं म्हणून थंड प्यायला लकी ज्यूस सेंटरला आलो आणि ज्यूस एवढा भारी आणि थंड होता की दिल खुश हो गया। मग निघालो आम्ही घरी आणि ऊन तर एवढं होतं की काय सांगू। बरं झालं थंड पिलं होतं, नाहीतर काही खरं नव्हतं। शेवटी आलो घरी। येताना शेंगा पण घेऊन आलो। मग रात्री आकाशचा कॉल आला की आपला फोन आला आहे, अनबॉक्सिंग करायची आहे, ये घरी। घरी गेलो तर लाडूच्या मस्त्या चालू होत्या। हे बघा बेंडकुळीची ऍक्टिंग करून दाखवत आहे। फायनली मग अनबॉक्सिंग केली आयफोन 16 ची आणि लाडू बघा कसा बघतोय, तर त्याला पण घ्यायचं आयफोन 16 ब्लॅक कलर मध्ये म्हणून एवढा खुश आहे। त्यानंतर लाडू सोबत खेळलो, त्याच्या गाड्या पण पाहिल्या आणि खेळल्या पण। व्हिडिओ खूप मोठा होता, तरी तुम्ही पाहिला असेल तर खरंच थँक्यू। आवडला असेल तर लाईक करा। आपण भेटूया उद्या। जय महाराष्ट्र।